रोज सकाळी पोट साफ होण्यासाठी त्रास होतोय? महागडे औषध घेण्याआधी हा घरगुती उपाय जाणून घ्या. नमस्कार सर्वांना. सकाळी उठल्यावर पोट साफ होत नाही, वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय, तर आहारात फायबरयुक्त पालेभाज्यांचा समावेश करून पहा. आज आपण अशा 15 पालेभाज्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या संतुलित आहाराचा भाग म्हणून पचनक्रियेसाठी आणि नियमित शौचासाठी मदत करू शकतात. नंबर 1. शेवग्याची पाने. शेवग्याच्या पानांमध्ये फायबर आणि अनेक पोषक घटक असतात. शेवग्याची भाजी किंवा शिजवून आहारात त्यांचा समावेश करू शकता. नंबर 2. पालक. पालकामध्ये फायबर आणि पाणी असते. पालकाची भाजी किंवा इतर पदार्थांमध्ये पालकांचा समावेश केल्याने आहारातील फायबर वाढवता येतात. नंबर 3. मेथीचे पानं. मेथीची भाजी हा फायबरयुक्त आहाराचा एक चांगला पर्याय आहे. मात्र सुरुवात कमी प्रमाणात करा आणि शरीराला ती मानवते का ते पहा. नंबर 4. चाकवत. चाकवताची भाजी आहारात घेतल्याने फायबर आणि इतर पोषक घटक मिळू शकतात. नेहमीप्रमाणे स्वच्छ धुवून व्यवस्थित शिजवून खा. नंबर 5. माठ. माठाची भाजी आहारात फायबर वाढवण्यासाठी उपयोगी ठरू शकते. रोजच्या जेवणात विविध पालेभाज्यांची अदलाबदल करणे चांगले. नंबर 6. तांदूळजा. तांदूळजाच्या पानांची भाजी योग्य प्रकारे शिजवून खा. त्यातून आहारात फायबर आणि इतर पोषक घटक मिळू शकतात. नंबर 7. आंबाडी. आंबाडीची भाजी चवीला आंबट असते आणि ती आहारात विविधता आणते. फायबर मिळवण्यासाठी इतर भाज्यांसोबत तिचाही समावेश करू शकता. नंबर 8. राजगिरा. राजगिऱ्याची पाने. राजगिऱ्याच्या पानांची भाजी हा आणखी एक पालेभाजीचा पर्याय आहे. यामुळे आहारातील फायबर आणि पोषक घटक वाढवता येतात. नंबर 9. अळूची पाने. अळूची पाने कच्ची खाऊ नका. ती योग्य प्रकारे शिजवूनच खावी. योग्य पद्धतीने तयार केलेली अळूची भाजी आहाराचा भाग होऊ शकते. नंबर 10. शेपू. शेपूची भाजी फायबरयुक्त आहाराचा भाग होऊ शकते. ती डाळ, भाजी किंवा इतर पदार्थांमध्ये वापरता येते. नंबर 11. कोथिंबीर. कोथिंबीर आपण रोज थोड्या प्रमाणात वापरतो. चटणी, कोथिंबीर किंवा जेवणावर
घालून आहारात तिचा समावेश करू शकता. नंबर 12. कढीपत्ता. कढीपत्ता जेवणाला चव आणि सुगंध देतो. तो आहारातील विविधतेसाठी वापरला. मात्र कढीपत्ता हा बद्धकोष्ठतेवरील औषध नाही. नंबर 13. मोहरीची पाने. मोहरीची पाने योग्य प्रकारे शिजवून खाल्ल्यास आहारात फायबर आणि पोषक घटक मिळू शकतात. नंबर 14. बीटची पाने. बीटच्या पानांचा वापरही भाजी किंवा इतर पदार्थांमध्ये करता येतो. यामुळे भाज्यांच्या माध्यमातून फायबरचे प्रमाण वाढवता येते. नंबर 15. गाजराची पाने. गाजराची पाने योग्य प्रकारे स्वच्छ करून शिजवून वापरता येतात. वेगवेगळ्या भाज्यांचा आहारात समावेश केल्याने फायबरचे सेवन वाढवण्यास मदत होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त पालेभाज्या खाल्ल्याने पोट लगेच साफ होईल असं नाही. बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी पुरेसे पाणी प्या. फळे, भाज्या, डाळी आणि कडधान्ये खा. संपूर्ण धान्याचा आहारात समावेश करा. दररोज चालणे किंवा शारीरिक हालचाल करा. आणि शौचाची इच्छा आली तर ती दाबू नका. फायबर अचानक खूप वाढवण्याऐवजी हळूहळू वाढवा आणि त्यासोबत पुरेसे द्रव घ्या. महत्त्वाची सूचना. लिव्हर किंवा आतडी साफ करण्यासाठी कोणत्याही एका पानाची गरज नसते. शरीराची नैसर्गिक यंत्रणा हे काम करते. जर बद्धकोष्ठता वारंवार होत असेल, अनेक दिवस शौच होत नसेल, शौचामध्ये रक्त दिसत असेल, तीव्र पोटदुखी किंवा उलट्या होत असतील किंवा विनाकारण वजन कमी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला सकाळी पोट साफ न होण्याचा त्रास होतो का? कमेंटमध्ये हो लिहा. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.